Hello students, let's learn 12th English 1.4 Big Data, Big Insights. See the page number 37. Uses of Big Data. Big Data चे उपयोग. See the second. Advantages. Understanding the weather pattern. हवामानाचा पॅटर्न समजणे किंवा हवामान स्थिती आपल्याला समजणे. डेटाचा उपयोग काय होतो? हवामानाची स्थिती समजण्यासाठी. There are weather sensor and satellite set up all around the globe. Huge amount of data is continuously being received from them. जगभरात सर्वत्र हवामान सेन्सर आणि उपग्रह बसवलेले आहेत, स्थापित केलेले आहेत. ह्यूज अमाउंट ऑफ डाटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि त्यांच्याकडून आपल्याला हवामान समजण्यास आणि हवामानाचा अंदाज वर्तवण्यास, प्रेडिक्शन करण्यास काय होते? मदत होते. वेदर पॅटर्न्स गिव्स अस वॉर्निंग ऑफ द impending natural calamities like floods, earthquakes, tsunami, etc. Weather pattern gives us warning. आपल्याला काय देतं? वॉर्निंग देतं. The impending means about to happen. पुढे काय घडणार आहे? And calamities means great and often sudden damages or distress. त्याच्यातनं आपल्याला काय कळतं की आपल्याला हवामानाचे पॅटर्न्स आणि आपल्याला पूर, भूकंप, सुनामी इत्यादी आगामी नैसर्गिक आपत्तीची सूचना किंवा इशारे याच्याकडून मिळतात की ज्यामुळे आपल्याला त्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक ती काय होते? तयारी करण्यासाठी अगोदरच चांगल्या प्रकारे आपल्याला प्रिव्हेन्शन करता येतं, प्रतिबंधात्मक उपाय योजना येतात. नेसेसरी preparations to combat them can be made well in advance. We can study global warming, predict availability of the natural resource like water. तसेच ग्लोबल वॉर्मिंगचा पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोतांच्या उपलब्धतेचा अंदाज घेणे, अशा गोष्टींचा अभ्यास आपण या डेटामुळे करू शकतो किंवा हा आपल्याला या बिग डेटाचा उपयोग आहे, ॲडव्हांटेजेस आहे. सी द थर्ड ॲडव्हांटेजेस. हेल्थ केअर इंडस्ट्रीज. आरोग्य सेवा उद्योग. टुडे वी सी द पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. आज आपण पाहतो की बरेच जवळजवळ खूप सारे लोक 50% अँड मोर दॅन अबव लोक आरोग्याविषयी काय झालेत? जागरूक झालेत. The smart watches, other wearable health apps in our phones keep on collecting data. आपल्या फोनमधील स्मार्ट घड्याळे, इतर वेअरेबल्स, आरोग्य संबंधित आपल्याला ॲप्स सातत्याने डेटा संकलित करत असतात. नुकताच कोरोनाचा कहर सुरू आहे आणि हा असणारा कोरोनाचा कहर याच्यासाठी आपण आरोग्य सेतू हे एक ॲप आहे आणि ते ॲप डाउनलोड करून घेतलेलं आहे किंवा डाउनलोड करायला तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्या ॲपच्या माध्यमातून खूप सारा डेटा आपल्याला मिळतो, माहिती मिळते. आणि तशाच पद्धतीची माहिती आपल्याला स्मार्ट वॉचेस, वेअरेबल हेल्थ ॲप्स इन आवर फोन कीप कलेक्टिंग डेटा. वी कॅन से दॅट दे आर our own mini biomedical research device. They dictate our heart rate, monitor the patient's sleep pattern, keep a record of his exercise, the distance walk, etc. आणि आपल्याला बिग डेटामुळे संग्रहित केलेल्या त्या डेटाच्या विश्लेषणातून
नवीन माहिती आपल्याला मिळू शकते, अंतर्गत ज्ञान आपल्याला होतं आणि प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक गरजांची व्यक्तिगत आणि फीडबॅक मिळू शकतो. The analysis of this data collected can give us insight of the provide personalized individual feedback to each and every person. Nowadays we have gadgets of monitor blood sugar, blood pressure, etc. At the home, 20/7 monitoring can be provided to patient in the hospital too. आणि असं जरी असलं तरीही की या बिग डेटामुळे आजकाल आपल्याकडे घरातल्या घरात ब्लड शुगर, ब्लड प्रेशर इत्यादीची तपासणी करणे, देखरेख करणे करण्यासाठी गॅजेट्स म्हणजे काय उपकरणं आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत. रुग्णालयातही रुग्णांना 24/7 देखरेखीची सुविधा दिली जाऊ शकते. विथ द हेल्प ऑफ बिग डेटा द डॉक्टर कॅन now have better diagnosis of any alignment, the effect of any drug, etc. आणि या बिग डेटाच्या मदतीने आता डॉक्टरांनाही कोणतेही आजार किंवा एखाद्या औषधाचा परिणाम जो आहे तर त्याच्यावरून काय करता येऊ शकतं, चांगलं निदान करता येऊ शकतं. अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस्ड. आणि अनावश्यक ज्या गोष्टी असतील तर त्या अनावश्यक अंदाज मोठ्या प्रमाणामध्ये कमी करता येऊ शकतात. पास्ट रेकॉर्ड्स ऑफ द पेशंट कॅन बी मेंटेन्ड अँड बेटर ॲनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑब्टेन. आणि बिग डेटामुळे आपल्याला काय करता येऊ शकतात, रुग्णाच्या मागील नोंदी ठेवता येऊ शकतात आणि त्याद्वारे आरोग्याचे अधिक चांगले विश्लेषण आपल्याला काय करता येऊ शकतं. Big data helps in monitoring the outbreaks of the epidemics and disease. या बिग डेटामुळे आपल्याला काय समजते, साथींच्या आजार आणि इतर आजारांच्या प्रादुर्भावांचे निरीक्षण करण्यासाठी आपल्याला या बिग डेटाचा उपयोग होतो. Just when you post your message, I am down with flu on WhatsApp or Facebook, it will be monitored and the areas affected by flu can be easily located and the necessary precautions can be taken. जर आपण मेसेज दिला व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर पाठवला की मी फ्ल्यूने आजारी आहे, तर त्याचे त्वरित परीक्षण करता येऊ शकते आणि फ्ल्यूग्रस्त भाग जो आहे तो सहजपणे शोधता येऊ शकतो आणि आवश्यक ती खबरदारी आपल्याला काय करता येते, घेता येऊ शकते. Pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of the people to promote research in the particular area. With the help of the data gathered, individuals are often given suggestions and the solution for the problem they are encountering. म्हणजे एखाद्या क्षेत्रातील संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी फार्मास्युटिकल्स कंपन्या ज्या आहेत त्यांच्याकडून लोकांचा आरोग्य डेटा प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय करावे लागतात, लोक पैसे मोजतात. एकत्रित केलेल्या डेटाच्या मदतीने व्यक्तींना वारंवार येत असलेल्या समस्यांसाठी सूचना आणि उपाय काय केले जातात याच्या माध्यमातून सुचविले जातात. रिमेनिंग पार्ट्स इन नेक्स्ट व्हिडिओ, सो प्लीज वॉच and subscribe my channel.